नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळ भरती शासनाकडून संकेत थोड्या फार प्रमाणात मिळाले की ही पुढे चालून परमनंट भरती होऊ शकते, लक्षात घ्या. परंतु शासनाच्या फक्त काही हालचालीवर आपण डायरेक्टली विश्वास न ठेवता आपल्या पद्धतीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते पद्धतीने कुठली पद्धत आहे आणि कशा प्रयत्न करायचे. सर्वप्रथम जे विद्यार्थी एसटी महामंडळात 17,000 प्लस जागेसाठी वाट पाहून आहेत त्यांना प्रत्येकाला वाटत आहे की ही भरती परमनंट व्हावी आणि याच्यासाठी सर्वजण प्रयत्न सुद्धा करत आहेत, लक्षात घ्या. आता ह्या भरतीला निवेदन देऊन किंवा भरतीची घोषणा होऊन साधारणपणे जवळपास 9-10 महिन्याचा कालावधी होत आलाय. म्हणजे जवळपास 2025 मध्ये या भरतीची घोषणा झाली होती. आता 2026 जवळपास हाफ इयर म्हणजे अर्ध वर्ष संपले, तरी सुद्धा अजून या महिन्यात भरती येईल, त्या महिन्यात भरती येईल. भरती कॉन्ट्रॅक्ट का परमनंट, परीक्षा आहे का नाही, पदे कुठली येतं याचा आणखी बऱ्यापैकी ताळमेळ नाही. काही ठिकाणात घोषणा जाहीर झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये चालक आणि वाहक ही पदे आहेत, त्याच्यानंतर क्लर्क असणार आहेत, सहाय्यक असणार आहेत, त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल, आयटी फिटर या ठिकाणी सर्वांना संधी मिळणार हे तर निश्चित आहे. म्हणून 10वी 12वी ITI आणि ग्रॅज्युएशन वाल्यांना सुद्धा संधी. तत्पूर्वी आता ही कॉन्ट्रॅक्ट बेस भरती जी होणार आहे, आता तर शासनाकडून ज्या गोष्टी समजल्या आहेत उमगल्या आहेत ही कॉन्ट्रॅक्ट बेसच भरती आहे, ओके. पण आपल्याला पुढे चालून परमनंट करायचे आहे, त्यासाठी काही पावलं उचलणं ही काळाची गरज आहे. म्हणून आता जे इच्छुक आहेत त्यांनी साधारण आपल्या एरियातले जे ओळखीचे आहेत, तुमचे मित्र परिवार सहकारी किंवा जे तेथील एज्युकेशन सिस्टीम चालवणारे, एज्युकेशन सिस्टीम रन करणारे काही मार्गदर्शक असतील, ओके, त्यांना हाताशी धरून तुम्ही काय करायचं, एक ग्रुप तयार करायचा आहे. जे या ठिकाणी इच्छुक आहेत आणि त्यांनी पुढे चालून तिथल्या एसटी महामंडळाच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये एक निवेदन द्यायचं आहे, ओके. आता ते निवेदन एक्झॅक्टली कसं द्यायचंय लक्षात घ्या. सर्वप्रथम तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप करा किंवा तुमच्या परिचयातले, तुम्ही काही विद्यार्थी स्टडी रूमला जात असतील तिथले विद्यार्थी असतात, आता स्पर्धा परीक्षा किंवा बाकीच्या एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रुप सहसा असतोच. एकमेकांना जर सपोर्ट केला तुम्ही, आम्ही सर्वांनीच, आपण मागील जवळपास 4 महिन्यापूर्वी यासाठी निवेदन दिलेलं होतं. निवेदनाला उत्तर येतात, काहीतरी समजूत काढली जाते किंवा विचार करू असं म्हटलं जातं. परंतु सपोज आता कन्सिडर करा महाराष्ट्रामध्ये 17,000 जागा निघणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून जर कमीत कमी 100 निवेदन गेले प्रशासनाकडे, ओके, ते म्हणजे कोण कोण निवेदन देणार. सर्वप्रथम आपण विद्यार्थी, तुमच्या भागातले काही आमदार असतील, खासदार असतील किंवा राजकीय नेते मंडळी असतील, पुढारी असतील, यांना हाताशी धरून काय करायचं, एसटी महामंडळाच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये निवेदन द्यायचं आहे MSRTCच्या. आता डायरेक्ट जर तुम्ही मुंबईच्या कार्यालयामध्ये गेला तर जास्त इफेक्टिव्ह राहील, परंतु तो खर्च कदाचित परवडणारा नसेल. परंतु आपण आहे त्या जागेवर काय करू शकतो, एक निवेदन नक्कीच देऊ शकतो, लक्षात घ्या. आता निवेदन देण्याची पद्धत तुम्हाला मी 2 मिनिटांमध्ये सांगतो, कारण निवेदन कसंही देऊन चालणार नाही विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. सर्वप्रथम ग्रुप केला, 10-15 लोक एकत्र आले, 20 लोक, 50 लोक, या ठिकाणी प्रति किंवा तुम्हाला या निवेदनाचा फॉर्मॅट आपल्या खाली पिन करून ठेवतो, कमेंट पिन करून ठेवतो, जेणेकरून तो तुम्ही कॉपी पेस्ट करून फक्त त्याच्यात माहिती भरायची आहे. तत्पूर्वी निवेदनाचा फॉर्मॅट तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. ही परमनंट सरकारी भरतीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय MSRT मुंबई, ओके, असं त्या ठिकाणी सुरुवातीला लिहायचंय. त्याच्यानंतर तुमचा जो विषय आहे, आता विषयामध्ये तुम्ही काय लिहाल, कारण निवेदन काही विद्यार्थी थोडस गडबड करतात किंवा काही संघटना गडबड करतात. निवेदन देताना क्लिअर विषय, आपला जो मोटो आहे तो त्या ठिकाणी क्लिअर झाला पाहिजे, ओके. विषयामध्ये काय लिहायचं आहे, माननीय महोदय किंवा प्रति, ज्या एसटी महामंडळामध्ये निघणाऱ्या चालक आणि वाहक तसेच इतर पदांसाठी 17,000 जागेची परमनंट भरती करण्याबाबत असा विषय लिहायचा आहे. थोडक्यामध्ये एसटी महामंडळामध्ये 17,000 प्लस ज्या काही जागा निघणार त्याच्यामध्ये चालक, वाहक आणि इतर पदासाठी शासकीय पद्धतीमध्ये किंवा शासकीय सेवेमध्ये
कायमस्वरूपी भरती करणे बाबत. ओके, आणि त्याचं विश्लेषण खाली लिहायचं आहे की या भरतीमध्ये शासनामध्ये जे काही कर्मचारी कर्मचारी आहेत त्यांच्यावर पडणारा अतिरिक्त ताण कमी होण्यासाठी, तसेच बेरोजगार युवकांना नवीन रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी, तसेच एसटी महामंडळ जे आता लॉस मध्ये आहे ते प्रॉफिट मध्ये आणण्यासाठी, तसेच एसटी महामंडळाची सेवा ही सुरळीत व स्थिर करण्यासाठी हे 3-4 इमोशनल आणि अट्रॅक्टिव्ह पॉइंट लिहायचे आहेत, जेणेकरून त्यांच्या क्लिअरली लक्षात येईल की निवेदन हे शासकीय भरती तसेच एसटी महामंडळामध्ये प्रॉफिट मध्ये आणण्यासाठी, रोजगारांना संधी मिळण्यासाठी, म्हणजे बेरोजगारी कमी होण्यासाठी हे सगळा मुद्दा या ठिकाणी उचलून धरायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही निवेदन लिहिलं, ह्या सगळ्या गोष्टी मांडायच्या आहेत. शेवटी तुमचं या ठिकाणी संघटनेचं नाव किंवा विद्यार्थ्यांचं एखाद्या टाकलं तरी चालेल, मोबाईल नंबर, साइन आणि डेट, ह्या गोष्टी करून तुम्ही त्याची व्यवस्थित प्रिंट काढायची आहे आणि एसटी महामंडळाच्या तुमच्या परिसरातल्या प्रादेशिक कार्यालयामध्ये द्यायची आहे. याच्याने इम्पॅक्ट काय होईल, जर असे निवेदन देत आले तर सरकारवरती इनडायरेक्टली दबाव वाढला जाईल, कारण जनतेचा आक्रोश हा नेहमीच परिणाम देणारा असतो. आता सध्या सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्यासाठी एक महान वैज्ञानिक त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. ते तुम्हाला विषय हॉट आहे, महत्वाचा आहे, माहितीच असेल. त्यामुळे काय, ह्या जर प्रेशर किंवा दबाव, आंदोलन, मागण्या, निवेदन ह्या गोष्टी केल्या तर पुढे चालून त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला या ठिकाणी मिळत असतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना निवेदन करायचंय. 10-20 लोकांनी प्रत्येक तालुक्यातून, जिल्ह्यातून 100, 200, 500 निवेदन जाऊ द्या. सगळ्या महाराष्ट्रातून 1000, 50,000, लाख निवेदन गेले तर शासनावर ऑटोमॅटिकली दबाव येईल, कारण की जनतेचा आक्रोश किंवा विद्यार्थ्यांचा आक्रोश एकदा अनावर झाला तर शासनाला योग्य तो निर्णय घेणं काळाची गरज असू शकते, कारण आपल्या पुढे शासन अजिबात जाणार नाही. त्याच्यामुळे युनिटी दाखवायची आहे. तुम्ही हे निवेदन दिले तर नक्कीच फायदा पडेल. आमच्या पद्धतीने सुद्धा आम्ही आता ह्या 2-4 दिवसामध्ये एक संघटना करून त्या ठिकाणी पुढे निवेदन देणार आहोत. त्याचं काय रिझल्ट येतो, त्यांचं उत्तर काय येतं हे आपल्याला पाहणं अपेक्षित आहे. ते तुमच्यासोबत शेअर करेल. फक्त तुमचा सपोर्ट आमच्या सोबत राहू द्या. आम्ही तर तुमच्या सोबत नक्कीच आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सर्व आपण व्यवस्थितरित्या पूर्णपणे पार करायचे आहेत. त्याचा फायदा तुम्हा आपल्या सर्व गरीब शेतकरी, कष्टकरी लेकरांसाठी नक्कीच होणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. इथेच थांबतो राजांनो. जय हिंद आणि राम राम.